मोठ्या प्रमाणावरती ओला दुष्काळासारखी परिस्थिती आहे. भेट मिळाली आहे का आणि नेमकं काय झालं आज? मी आज माननीय शिवराज सिंग चौहानजी या देशाचे शेती मंत्री यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली आहे की महाराष्ट्रात त्यांनीही यावं. ते म्हणले ते देवेंद्रजींशीही बोलतील, पण तातडीने केंद्र सरकारने महाराष्ट्रात जी परिस्थिती झाली आहे त्याच्यात जातीने लक्ष घालावं आणि महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारनेही मदत करण्याची गरज आहे, कारण का खूप मोठ्या पॅकेजची गरज आहे. प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि अशा काळामध्ये महाराष्ट्र सरकार प्रयत्न करते हे मी माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंटही पाहिलं आज. पण त्याबरोबर केंद्र सरकारने ही महाराष्ट्राला मदत करावी ही विनंती करण्यासाठी मी माननीय शिवराज सिंग चौहानांना भेटले. त्यांनी वेळ दिल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभारी मानते आणि तातडीने ते माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत आणि म्हणले की म्हणजे जर मुख्यमंत्री म्हणतील त्याप्रमाणे, पण जर म्हणतील तर ते म्हणले की मी स्वतः महाराष्ट्रात ही काय परिस्थिती बघण्यासाठी नक्की आहे. अमित शहा यांच्या भेटीची वेळ मागितलेली होती, त्यांच्या भेटीची वेळ नाही, मी दोघांची वेळ मागितली होती पण अमित शहाजींची वेळ मिळाली नाही. पण शिवराज सिंग चौहान साहेबांनी सांगितलं मला की ते स्वतःही अमित भाईंशी बोलतील आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून महाराष्ट्राला न्याय मिळेल ह्याच्यासाठी प्रयत्न करतील. पंतप्रधानांनी पंजाबचा दौरा केला होता पूर परिस्थितीनंतर, त्या संदर्भात देखील काही चर्चा झाली का पंतप्रधानांनी दौरा करावा? माझी सविस्तर चर्चा त्यांच्याशी शेती किती नुकसान झालंय, कुठल्या जिल्ह्यांमध्ये झालंय आणि काय परिस्थिती आहे ह्या सगळ्याची माहिती मी त्यांना दिली आणि त्यानंतर मी त्यांना विनंती केली की त्यांनी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांशीही बोलावं आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी यावं. त्यांनीही मला सांगितलं की ज्या कमिटी जी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ती कमिटीचे अध्यक्ष माननीय अमित शहाजी आहेत, त्यांच्याकडे ही सगळी माहिती जाईल आणि केंद्र सरकार काय पॅकेज करेल त्याची त्या कमिटीतून निर्णय होईल. तर मी त्यांना विनंती केली की महाराष्ट्रात आता पंचनामे वगैरे खरंच बघायचीच परिस्थिती राहिली नाही. त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला आणि भारत सरकारला विनंती आहे की सरसकट कर्जमाफी ही करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा. आपल्याला आठवत असेल तुमच्या सगळ्यांची मी जून जुलैमध्ये जेव्हा बोलले होते इथे आले असताना तेव्हाही मी माननीय अमित भाई शहांची भेट घेतली होती, कारण महाराष्ट्रामध्ये गेले 4-4.5 महिने सातत्याने पाऊस पडतोय. 15 मेला पाऊस सुरू झाला आणि जून जुलैमध्ये मी माननीय अमित भाई शहांना जेव्हा भेटले होते तेव्हाच त्यांना विनंती केली होती की महाराष्ट्रात प्रचंड पाऊस झालेला आहे, आपण ओला दुष्काळ जाहीर करा आणि महाराष्ट्र सरकारला सरसकट कर्जमाफी करा ही विनंती करायला मी अमित भाई शहांना त्यावेळीच 2 महिन्यापूर्वीच भेटले होते. आणि आता गेल्या 2-4 दिवसाची परिस्थिती आणखीन गंभीर झालेली आहे. त्यामुळे माझी विनम्र विनंती महाराष्ट्राच्या आणि भारत सरकारला आहे की सरसकट कर्जमाफी करा आणि त्याचबरोबर हे जे कागदपत्र करत बसायचे आहेत प्रशासनाच्यावर आहे लोड, मान्य आहे मला, त्याच्यामुळे सरसकट कर्जमाफी करा. ती यंत्रणा सगळी सरकारकडे आहे आणि त्याबरोबर तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा. मुख्यमंत्र्यांनी मदत केलेली आहे 2000 कोटी जवळपास, ती तोकडी मदत वाटते असं वाटतंय? हो, अर्थातच त्यांनी प्रश्न सुटत नाहीये ना, म्हणून तर केंद्राने मदत करायला पाहिजे. एक तर महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती आहे हे मी तुम्हाला सांगायला नको, तुमच्या चॅनलवर सातत्याने महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती किती अडचणीत आहे हे दाखवलं जातं, वर्तमानपत्रात येतं आणि सरकारचा डेटाही सांगतोय. त्यामुळे एकीकडे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही वाईट आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांचं प्रचंड झालेलं नुकसान. आणि आपल्याला आठवत असेल तर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री 1 वर्षापूर्वी म्हणले होते की आम्ही सरसकट कर्जमाफी करू जेव्हा योग्य वेळ, कधीही योग्य वेळ येणार. माझी विनंती आहे, त्यांच्याच एक टॅगलाईन आहे, यही समय है सही समय है. त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा आता किती कंबरडं मोडायची वाट बघणार आहे त्या शेतकऱ्यांची. त्याच्यामुळे तातडीने सरसकट कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. मधल्या काळामध्ये जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 2024 मध्ये सरकारने हेक्टरी मदत बागायतीसाठी 27,000 केली होती, मात्र 2023ची जी मदत होती 17,000 होती. आता पुन्हा निकष बदलण्यात आले तर 2023 प्रमाणे मदत दिली जाईल असं सांगितलं जातं. आमचं म्हणणं आहे मदत तातडीने करा, ही अगदी कमी मदत आहे. 2,000 कोटी रुपयांनी प्रश्न सुटणार नाही. तुमच्या चॅनलवर अतिशय उत्तम रिपोर्टिंग तुमचे सगळे रिपोर्टर तिथे करतायत, त्यामुळे ग्राउंड रियालिटी काय ही सगळ्या देशाला कळते. त्यामुळे प्रचंड नुकसान महाराष्ट्रात झालेलं आहे आणि आता किमती नंबर्स शून्यात अडकायची ही वेळ नाही. काळ्या मातीशी इमान राखणारा, तुमच्या आणि माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणारा हा शेतकरी हा अडचणीत आहे. त्याला दोन्ही हात
मोकळे ठेवा आणि त्याला मदत करा. माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या मायबाप सरकारला. केंद्र सरकारचं पथक जाणार आहे बघण्यासाठी. मी नॉर्मल प्रक्रिया आहे की राज्य सरकार विनंती करतं आणि केंद्राचं पथक जातं. हेच म्हणूनच मी माननीय कृषी मंत्री भारत सरकारांना विनंती केली आहे की आपण माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून घ्या, कारण महाराष्ट्रात परिस्थिती अतिशय गंभीर आहे. अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. सगळ्यांचे संसार शेती ही उद्ध्वस्त झालेली आहे. त्याच्यामुळे आता शिवराजसिंगजी मला म्हणाले ते स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलतील आणि माझी माननीय मुख्यमंत्र्यांनाही विनंती आहे की 2000 कोटी रुपयांनी प्रश्न सुटणार नाही आहे. आपण केंद्राकडे मदत मागावी आणि आपण सगळ्यांनी मिळून महाराष्ट्र पुन्हा उभा कसा राहील ह्याच्यासाठी सगळ्याच पक्षांनी एकत्र मिळून आता महाराष्ट्रासाठी काम केलं पाहिजे. काही मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आज पाहणी दौरा केला, गावोगावी गेली, शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या आणि सोबत असल्याचा विश्वास दिला. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की आउट ऑफ द बॉक्स जाऊन आम्ही तुम्हाला मदत करू. ते आउट ऑफ द बॉक्स जाऊन की मदत, आता आउट ऑफ द बॉक्स काय मदत करणार आहे त्याचं आता मला माहिती नाही, पण आमची एवढीच विनंती आहे की ती जी काय मदत कराल ती लवकर करा. ती फायलिंग आणि निर्णय आणि GR मध्ये अडकायची ही वेळ नाही. हे क्रायसिस आहे, प्रचंड अडचण आहे. आता तातडीने काही नियम कायदे जे क्रायसिसमध्ये आपण शिथिल करतो तसे करून अधिकार कलेक्टर त्या शेवटच्या ग्रामपंचायतीपर्यंत द्या आणि सरसकट कर्जमाफी आणि मदत ही महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेला देणं गरजेचं आहे. ताई, आता पीक पूर्णतः गेलेलं आहे आणि त्या पिकावरती जे कर्ज काढलेलं आहे ते थकीत होणार आहे. त्यामुळं दुसरीकडे समजा नव्यानं जर शेतकऱ्याला उभं राहणं गरजेचं असेल तर मदतही करणं अपेक्षित आहे. त्यामुळं कर्जमाफी आधी मदत असा फॉर्म्युलेची मागणी करणार. हो, अर्थातच तेच तर मी बोलले की पहिली सरसकट कर म्हणून ओला दुष्काळ हा जाहीर झालाच पाहिजे. सरसकट कर्जमाफी ही झालीच पाहिजे आणि पुन्हा त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तिथले रस्ते, त्यांच्या शेतीमध्ये झालेलं नुकसान आणि त्याचबरोबर त्यांच्या शाळा असतील, घरं असतील, हे सगळं पुन्हा बांधण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारने घेतली. ताई, तुमच्याही पक्षाचे सगळे नेते दौरे करत आहेत. साधारणतः 15 जिल्ह्यामध्ये तुमच्या पक्षाचे नेते मदत करत आहेत. हा आता पक्ष नेते हा विषयच नाही, ही आमची नैतिक जबाबदारी आहे. हे आपले लोक अडचण येत आहेत. आता सगळे राजकीय जोडे बाहेर ठेवून आपण सगळ्यांनी माणुसकीच्या नात्याने उतरून लोकांची मदत केली पाहिजे ह्या मताची मी आहे. ताई, लद्दाखचा प्रश्न आहे. लद्दाखमध्ये जनता रस्त्यावर उतरलेली आहे वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी. हिंसाचार होताना पाहायला मिळतोय. आताची माहिती पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या आणि 4 लोकांचा मृत्यू झालेला आहे. 2 घटना आज झालेल्या आहेत, एक महाराष्ट्रात आणि एक लडाखमध्ये. एक लडाखचे व्हिडिओ झालेत आणि काही नंदुरबारचे व्हिडिओ झालेत. त्याच्यामुळे ह्या ज्या बातम्या येत आहेत ह्या प्रचंड अस्वस्थ करणाऱ्या आहेत. लडाखमध्ये जी घटना झाली त्याच्यात दुर्दैवी मृत्यू झाला. आता ह्याची जबाबदारी सरकारला घ्यावी लागेल ना. किंवा नंदुरबारमध्ये जो हिंसाचार झाला, जे व्हिडिओज येत आहेत ती माहिती अगदी म्हणजे पूर्ण डिटेल येत नाही आहे, ती येते टप्प्याटप्प्याने. त्याच्यामुळे नक्की नंदुरबारमध्ये काय झालं आहे हे जर ते जे व्हिडिओ येत आहेत ते जर खरे असतील तर ते अतिशय चिंताजनक आहे. माझी महाराष्ट्र आणि भारत सरकारला विनंती आहे की आता ज्या पद्धतीने ही अस्वस्थता आहे ह्याच्यासाठी मी अनेक वेळा महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंतीही केली आहे की तुम्ही कृपा करून ऑल पार्टी मीटिंग बोलवा. महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता आहे, तुम्ही सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घ्या. ही राजकारण करायची वेळ नाही, ही समाजकारण आणि आपल्या लोकांच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन उभं राहण्याची वेळ आहे, ही माणुसकीची वेळ आहे. ताई, हिंदी में जानना चाहिए. महाराष्ट्र में बारिश के कारण किसानों का हालत बहुत बुरी है, इसके बारे में क्या कहेंगे आप शिवराज सिंह चौहान जी से? मैं शिवराज सिंह चौहान जी की तहे दिल से आभारी हूँ. मैंने उनको और अमित भाई शाह जी को वक्त मांगा था तो मैं आज शिवराज सिंह चौहान जी को मिल पाई हूँ. उनको मैंने विनती की है कि वो महाराष्ट्र की सरकार से भी बात करें और महाराष्ट्र में बहुत नुकसान किसानों का हुआ है और इसके लिए महाराष्ट्र के लिए एक बड़ा पैकेज इस केंद्र सरकार ने महाराष्ट्र की मदद के लिए, महाराष्ट्र के किसानों के लिए, महाराष्ट्र की महिलाओं के लिए, महाराष्ट्र के बच्चों के लिए इनको देने की मैंने विनती की है. उन्होंने वायदा किया है कि वो बात करेंगे महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री जी से, वो अमित भाई शाह जी से भी बात करेंगे. और आपको याद होगा कि 2 महीने पहले, क्योंकि महाराष्ट्र में 4-4.5 महीने से लगातार बारिश हो रही है, तो जब मैं जून जुलाई में दिल्ली आई थी
तब मैं अमित भाई शाह से जब मिली थी तो तभी भी मैं उनको विनती की थी कि आप महाराष्ट्र में बहुत ज़्यादा बारिश हो रही है, आप महाराष्ट्र के लिए कुछ मदद कीजिए और हमें हमारे किसानों के लिए, महिलाओं के लिए कुछ पैकेज दीजिए। लद्दाख में और महाराष्ट्र के कुछ जिलों में भी ऐसा देखने को मिला है कि हिंसाचार बढ़ रहा है। लद्दाख में जो घटना हुई वो बहुत चिंताजनक है और महाराष्ट्र में नंदुरबार से जो वीडियोज आ रहे हैं वो पहले मैंने थोड़ी इन्फॉर्मेशन ली, लेकिन बाढ़ में हम लोग इतने फंसे हुए हैं कि नंदुरबार की इन्फॉर्मेशन के लिए मैं रुकी हूँ अभी भी। लेकिन जिस तरह से देश में हिंसा बढ़ रही है ये बहुत चिंता की बात है। मेरी महाराष्ट्र सरकार से और भारत सरकार से की विनती है कि ये बहुत संवेदनशील मामले हैं, आप सब ने सबसे बात करके लोगों को कॉन्फिडेंस देना चाहिए और ये हिंसाचार कहीं ना कहीं रुकना चाहिए, ये देश के लिए अच्छी चीज़ नहीं। मैम लद्दाख में ही वो वीडियोस जो आ रही हैं उसमें कुछ जगह बीजेपी ये आरोप लगा रही है कि वो जो काउंसलर हैं वो कांग्रेस के हैं और वो बीजेपी के जो कांग्रेस को आग लगाई है, भड़काया गया, किस तरह से दिखते हैं इसको? नहीं, मेरे ख्याल से अभी वहाँ शांति और अमन लाना ज़रूरी है। क्या हुआ है उसकी इंक्वायरी हो सकती है, लेकिन अभी मेरी विनती है सबसे कि आप शांत रहे। लद्दाख इस देश का बहुत सुंदर जगह है, हम सब वहाँ जा चुके हैं, बहुत ही पवित्र ऐसी जगह है वो, और यहाँ हिंसाचार जो हो रहा है वो बहुत गलत है और वो रुकने के लिए महाराष्ट्र केंद्र सरकार ने उसमें ध्यान देने की ज़रूरत है। महाराष्ट्र की बात करी, भाई जगताप जी का ये कहना है कि शाहरुख खान को जो नेशनल अवार्ड मिला था वो बीजेपी ने मुस्लिम होते हुए दिया है ताकि उनको बिहार में आने वाले चुनाव में मुस्लिमों को अपील करना है, तो कैसे देखते हैं उनका? नहीं, मैंने ये सुना नहीं है वक्तव्य, तो मुझे नहीं पता। मैम, राहुल गांधी ने बिहार में ओबीसी रिजर्वेशन का प्रॉमिस किया है, हाउ डू यू सी इट? बिकॉज महाराष्ट्र में एनसीपी पार्टी कह रही है कि जेनजी जो है वो उसके अगेंस्ट में है, रिजर्वेशन नहीं चाहिए। नहीं, ऐसा कोई नहीं कह रहे थे। ऐसा कोई नहीं कह रहा है। राहुल गांधी का कैसे आप देख रही हैं इसे? मेरे ख्याल से इस देश में रिजर्वेशन संविधान से होना चाहिए। भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने जो संविधान में आरक्षण दिया है वो हमेशा उन्होंने जो दिया है वो संविधान की चौखट में हमेशा रहेगा। और जो नए रिजर्वेशंस लोग देना चाहते हैं, मैं महाराष्ट्र की भी बात करना, मैंने बहुत बार मैंने पार्लियामेंट में भी कहा है कि मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम और जो कोई समाज महाराष्ट्र से हो या कहीं से भी मांग रहे, तो केंद्र सरकार ने एक कॉम्प्रिहेंसिव बिल हर राज्य से मंगाना चाहिए। बहुत बार छोटे छोटे राज्य कई मांग करते हैं और फिर हमारा केंद्र सरकार उनके बिल लाती है, मैं उसका स्वागत करती हूँ। मैंने हमेशा उस रिजर्वेशन के बिल पे हमेशा मैंने ही भाषण किया है, तो मैं उसका तहे दिल से स्वागत करती हूँ। लेकिन हर राज्य में, बिहार हो या महाराष्ट्र हो, इसके आरक्षण के बारे में जो भी बिल लाए उसका हम स्वागत करेंगे। और मेरी केंद्र सरकार से विनती है कि आप सब राज्य से मंगाए, अच्छा सा डिसीजन ले और हम सरकार के साथ पूरी ताकत से खड़े रहेंगे अगर ये न्याय सबको देंगे।